नमस्कार. साऊ एज्युकेशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीच्या MTSच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता या घटकातील घटक पहिला सूचना पालन सोडून घेणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. आता पहिला प्रश्न आहे आपला की विमल काल कमल काकूंकडे कमलाकर काकांना भेटायला गेली. तर या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते आहे? म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला सर्वात जास्त वेळा आलेला अक्षर कोणता आहे? तर पर्याय बघूयात आपण की कोणते अक्षर दिलेले आहेत. तर पर्यायामध्ये अक्षर दिलेले आहेत का, ल, क आणि ला. तर आपण काय करूयात की पर्यायांचा विचार करूयात आणि पर्यायांचा विचार करून कोणतं अक्षर किती वेळा आलेलं आहे हे शोधून काढूयात. तर पहिलं अक्षर आहे का. तर का बघूयात किती वेळा आलेला आहे. तर 1, 2 आणि 3. तर का हे अक्षर आलेलं आहे 3 वेळा. त्याच्यानंतर आहे ल अक्षर. तर ल अक्षर किती वेळा आलेलं आहे 1, 2, 3. ल हे अक्षर सुद्धा 3च वेळेस आलेलं आहे. आता बघूयात आपण अक्षर क. अक्षर क आहे 1, 2, 3 आणि 4. म्हणजे क हे जे अक्षर आहे ते क अक्षर 4 वेळेस आलेलं आहे. आणि पुढचं अक्षर आहे अक्षर ला. तर अक्षर ला हे 1 आणि 2 असं किती वेळेस आलेलं आहे ला अक्षर. तर ला अक्षर आलेलं आहे 2 वेळा. जर आपण पर्यायांचा विचार केला तर असं लक्षात येतं की सगळ्यात जास्त वेळा अक्षर आलेला आहे ते म्हणजे अक्षर क. आणि तो क असणारा आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण या पर्याय क्रमांक 4 चा पर्याय रंगवून घेऊया. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला हे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे इथं काही अक्षरे दिलेली आहेत आणि त्या अक्षरांना आपल्याला जुळवायचं आहे. क, र, डू ते ल ही अक्षरे जुळवून एका क्रिकेटवीराचे आडनाव तयार होते. त्या नावाचे बरोबर मध्यभागी येणारे अक्षर कोणते? बघा, इथं एक आपल्याला काही अक्षरे दिली आहेत. त्या अक्षरांना आपल्याला जुळवायचं आहे आणि जुळवल्यानंतर एका क्रिकेटवीराचं आडनाव तयार होतं. आता कोणता क्रिकेटवीर आहे ज्याचं आडनाव इथं तयार होते? बरोबर, म्हणजे तुमच्याही पटकन लक्षात आलं आहे की इथं जो क्रिकेटवीर आहे ज्याचं आडनाव तयार होतं तो म्हणजे आहे आपला सचिन तेंडुलकर. ठीक आहे, आपण हे अक्षरं जुळवली आणि अक्षरं जुळवून त्याच्यापासून एक आडनाव तयार केलं. कोणतं आडनाव तयार झालेलं आहे? तेंडुलकर. आता आपण तेंडुलकर हे आडनाव तयार करून घेतलेलं आहे. विचारलेला प्रश्न काय आहे की त्या नावाचे बरोबर मध्यभागी येणारे अक्षर कोणते? तर मध्यभागी येणारे अक्षर बघा, एकूण अक्षरे किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 अक्षरे आहेत. 5 अक्षरे आहेत. इकडे आपण 2 सोडून इकडे 2 सोडून देऊयात. तर तुमच्या लक्षात येईल की 5 अक्षरामध्ये बरोबर मध्यभागी येणारा अक्षर कोणता आहे? तर अक्षर ल आहे. तर अक्षर ल हे पर्याय क्रमांक कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, पुढचा प्रश्न आहे. इथेही एक आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे. अक्षरमाला आहे क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड. बघा, आणि विचारलेला प्रश्न आहे की या अक्षरमालेतील च च्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते? आता उजवी बाजू आणि डावी बाजू माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे. बघा, इथं अक्षर कोणतं दिलेलं आहे आपल्याला? तर अक्षर दिलेलं आहे च. ठीक आहे, आणि या च अक्षराची उजवी बाजू आणि डावी बाजू कोणती आहे? तर आपला जो उजवा हात असतो ती म्हणजे आपली उजवी बाजू आहे. डावा हात आहे ती म्हणजे डावी बाजू आहे. बघा, मग च अक्षराच्या उजवीकडील किती अक्षर शोधायचं आहे आपल्याला? तर चौथं शोधायचं आहे. पहिलं अक्षर कोणतं आहे? छ. दुसरं आहे ज. तिसरं आहे झ आणि चौथं अक्षर आहे ट. चौथं अक्षर आहे ट. म्हणजे च च्या उजवीकडील चौथं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे. च च्या उजवीकडील चौथं अक्षर आहे अक्षर ट. म्हणजे आता हा आहे आपला पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मदन मगन जगन
छगन, वंदन या सर्वांच्या नावातील समान अक्षर कोणते? आता या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा विचार करायचा आहे. पहिला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म, पर्याय क्रमांक 2 आहे ग आणि पर्याय क्रमांक 3 आहे न आणि पर्याय क्रमांक 4 आहे द. तर आपण बघूयात की सर्वांच्या नावातील समान अक्षर कोणते आहे. तर आपण पर्याय पहिला बघूयात की म हे अक्षर सर्व दिलेल्या शब्दांमध्ये आहे का? तर म हे अक्षर मदन मध्ये आहे, मगन मध्ये आहे, परंतु जगन मध्ये म हे अक्षर नाही. बघा, छगन या शब्दातही म हे अक्षर नाहीये आणि वंदन या शब्दातही म हे अक्षर नाही, म्हणजे आपला हा पर्याय येणार नाही. आता पुढचा अक्षर आहे ग. बघा, ह्या मदन या शब्दामध्ये ग अक्षर नाहीये, फक्त मगन, जगन आणि छगन म्हणजे ह्या तीनच अक्षरांमध्ये ग हे अक्षर आहे, त्यामुळे हाही पर्याय आपला येणार नाही. आता पुढचा पर्याय आहे पर्याय न. जर न पाहिला तर मदन, मगन, जगन, छगन आणि वंदन म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये न हे अक्षर समान आहे. बघा, प्रत्येक शब्दामध्ये न हे अक्षर कसं आहे? समान आहे. म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये कोणतं अक्षर समान आहे? न. त्यामुळे आपल्याला पर्याय 4 चा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला उत्तर मिळालेच आहे की प्रत्येक शब्दामध्ये जे समान अक्षर आहे ते समान अक्षर कोणतं आहे? तर अक्षर आहे न. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 की अहमदनगर ही अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून चौथे अक्षर कोणते? आता तुम्हाला अगोदर डावी बाजू आणि उजवी बाजू ही जर माहिती असेल तर तुम्ही सहज या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पण अगोदर आपल्याला काय करायचं आहे की ही जी दिलेली अक्षरे आहे ही अक्षरे उलट क्रमाने लिहायची आहेत. कारण आपल्याला उलट क्रम विचारलेला आहे, त्यामुळे आपण ही जी अक्षरे दिलेली आहेत ही सगळी अक्षरे त्यांच्या उलट क्रमाने लिहून काढूया. तर बघा, शेवटचं अक्षर कोणतं आहे? र. त्यानंतर आहे ग, नंतर आहे न, द, म, ह आणि अ. ठीक आहे. लिहिला आपण यांचा उलट क्रम लावला. आता उलट क्रम लावल्यानंतर पुढे काय विचारलंय की डावीकडून चौथे अक्षर कोणते? बघा, आता आपला जो उजवा हात आहे म्हणजे इकडून जर तुम्ही अक्षर मोजायला चालू केलात तर इकडून म्हणजे ही झाली अक्षर उजवीकडून. आणि जर तुम्ही तुमच्या डाव्या हाताकडून अक्षर मोजायला सुरुवात केली तर ती म्हणजे तुमची झाली अक्षरे डावीकडून. म्हणजे तुम्ही इकडून जर मोजायला सुरुवात केला तर त्याचा अर्थ आहे ती अक्षर तुम्ही कुठून मोजत आहात? डावीकडून मोजत आहात. म्हणजे तुम्हाला अक्षर मोजताना कोणत्या बाजूने मोजायचं आहे? डावीकडून, म्हणजे इकडून मोजायचे आहेत. तेही कितवं अक्षर विचारलेलं आहे? चौथं अक्षर. तर डावीकडून चौथं अक्षर कोणतं आहे? डावीकडून चौथं अक्षर 1, 2, 3 आणि 4. म्हणजे डावीकडून चौथं अक्षर आहे आपलं द आणि द हे दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्याच्यामुळे आपल्या 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर सूचना पालन हा जो घटक आहे आपला बुद्धिमत्तेचा हा तुमच्या लक्षात आलेलाच आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.